सांगलीत गरीब व गरजू कुटुंबांना रमजान ईदसाठी शीरकुर्म्याचे किट वाटप. सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक. सांगली येथील 50 फुटी रोडवरील प्रभाग क्रमांक 18 मधील सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक तसेच माजी नगरसेविका नसीमा नाईक यांच्या माध्यमातून रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गरीब व गरजू कुटुंबांना रमजान ईद किट देण्यात आले. रमजान ईद किट म्हणजे शीरकुर्मा बनवण्यासाठी लागणारे मसाले. सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक हे आपल्या प्रभागामध्ये असे मदतीचा कार्यक्रम राबवत असतात. ते मूळचे दयाळू स्वभावाचे आहेत. युवा नेते मनसूर रज्जाक नाईक म्हणाले की आम्ही दरवर्षी गोरगरीब कुटुंबासाठी असे किट वाटत असतो. या वर्षीही आम्ही नाईक परिवारातर्फे गरजू व गरीब कुटुंबासाठी 500 रमजान किटचं वाटप केले. त्यामुळे त्या कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसून आला. रमजान ईद किट मिळालेल्या महिला पोलिसांनी नाईक फॅमिली कुटुंबाचे आभार मानले तसेच आशीर्वादही दिले. यावेळी माजी नगरसेविका नसीमा नाईक समवेत सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक, युवा नेते मनसूर नाईक, लतीफ बलबंड, अख्तर बांदार, जावेद नदाफ, नवी मुजावर, बारगीर मच्छीवाले, जब्बार हजारे, अख्तर अत्तार, असलम मुजावर, फारुख जित्तेकर, नदाफ पेंटर, मौलाना जलील रहमान, नालसाब नाईक, वलीभाई शेख, राजू शिंदे, शिवाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. रज्जाक नाईक सामाजिक कार्यकर्ता वार्ड क्रमांक 18. आज प्रभाग क्रमांक 18 येथे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते रज्जाकभाई नाईक, माझ्या नगरसेविका नसीमाताई नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते मनसूरभाई नाईक, नाईक मित्र परिवार व नाईक फॅमिलीतर्फे प्रभागातील आपल्या सर्व म्हणजे बऱ्यापैकी ज्या विधवा किंवा गरीब परिस्थिती महिला आहेत, कुटुंब आहेत, त्यांना रमजान ईदच्या निमित्ताने किट वाटप करण्यात आले. संपूर्ण प्रभागातील बऱ्यापैकी आपण गोष्टी काढली होती, त्या हिशोबाने सर्वांना किट आता देण्यात आलेलं आहे. एकूण किट किती वाटप केली? एकूण सरासरी 550 ते 600 आसपास किट आपण आता सध्यापर्यंत वाटप करणार आहे. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.